नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार महाराष्ट्र सेट 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील हिस्ट्री विभागातील प्रश्न क्रमांक 33। जयराम पिंडे यांच्या राधा माधव विलास चंपू हा संस्कृत ग्रंथ मुख्यत्वे रिकामी जागा यांच्या कारकिर्दीवर केंद्रित आहे। पर्याय आहे राजे शहाजी भोसले, राजे व्यंकोजी भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजे शहाजी भोसले। प्रश्न क्रमांक 34। रझिया बेगमला राज्यकर्ती म्हणून स्वीकारण्यात आले नाही आणि 4 वर्षाच्या राजवटीनंतर तिची हत्या करण्यात आली। कारण पर्याय आहे इल्तुमिशाने केलेला मुलगा म्हणून वाढविले होते, तिने घोडेस्वारी, नेमबाजी व तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतलेले होते, ती स्वतःच्या वडिलांच्या दरबारामध्ये उपस्थित राहत असे आणि ती तरुणपणी राजकारण पटुत्वाचा पुरेसा अनुभव घेतला होता। एक स्त्रीचे राजवट मान्य करणे तुर्कस्थानी सरदारांना त्यांची अप्रतिष्ठा करणारे वाटले। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एका स्त्रीच्या राजवट मान्य करणे तुर्कस्थानी सरदारांना त्यांची अप्रतिष्ठा करणारे वाटले। प्रश्न क्रमांक 35। मुइझुद्दीन मोहम्मद घोरी यांचे 1206 मध्ये निधन झाल्यानंतर गझनीमध्ये त्याचा उत्तराधिकारी कोण होता? पर्याय आहे कुतुबुद्दीन ऐबक, नासिर अद्दीन कबचा, ख्वारिझम शाह, ताजुद्दीन इलियज। तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, ताजुद्दीन इलियज। प्रश्न क्रमांक 36। पर्सिव्हल स्पियर यांनी मुघल सम्राट मोहम्मद शाह 1719 ते 48 यांची तुलना रिकामी जागांशी केली। पर्याय आहे लुई 14वा जेम्स पहिला, लुई 15वा जेम्स दुसरा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लुई 15वा। प्रश्न क्रमांक 37। 1565 साली तालिकोटच्या लढाईत विजयनगर विरोधात कोण लढले नाही? पर्याय आहे आदिलशाह, हुसेन निजामशाह, अब्राहिम कुली कुतुबशाह, बुरहान इमाद शाह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुरहान इमाद शाह। प्रश्न क्रमांक 38। रिकामी जागा यावरील मालकीचा वाद बहामनी व विजयनगर साम्राज्यांमधील सततच्या युद्धांना कारणीभूत ठरला। पर्याय आहे सोलापूर किल्ला, रायचूर दोआब, गोवा जिंजीचा किल्ला। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायचूर दोआब। प्रश्न क्रमांक 39। शहाजीराजे भोसले यांनी 1632 ते 33 या कालावधीत निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न कोणत्या किल्ल्यावर केला? पर्याय आहे दौलताबाद, देवगिरी, शिवनेरी, महुली, पेमगिरी, शहागड। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेमगिरी म्हणजेच शहागड किल्ला। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।